ओके, आपला जो स्पेशल सब्जेक्ट आहे मेडिकल डायग्नोस्टिक्स, त्याचं आपण स्टडी करूया आता. तर मेडिकल डायग्नोसिस म्हणजे काय, तर रोगाचं निदान करणे. डायग्नोसिसचा अर्थ आहे रोगाचा निदान करणे. तर रोगाचं निदान करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धती आहे. त्यावरून आपल्याला कळतं की माणसाला कोणता रोग झालेला आहे आणि मग त्या रोगाप्रमाणे त्याला औषधं दिली जातात. तर पहिल्यांदा रोगाचं निदान होणं फार महत्वाचं असतं. तर ह्या रोगाच्या निदानासाठी हल्लीच्या काळामध्ये वेगळे वेगळे मशीन सुद्धा निघालेले आहेत आणि त्या मशीनमुळे आपल्याला आपल्या शरीरामध्ये काय घडतंय किंवा आपल्या शरीरामध्ये काय होतंय हे कळतं. पूर्वीच्या काळी फक्त नाडीने फक्त पल्स पाहून, हाताची मनगटाची पल्स पाहून फक्त पूर्वीच्या काळी निदान करायचे आणि त्यातून सगळं समजायचं आणि खूप ॲक्युरेट असं ते निदान होतं. पण ते शास्त्र आजकालच्या काळामध्ये लोप झालेलं आहे आणि आजकालच्या काळामध्ये वेगळ्या वेगळ्या मशीनचा वापर सुरू झालेला आहे आणि त्यामुळे वैद्यांची म्हणजे डॉक्टरांची फी सुद्धा खूप मोठी मोठी वाढलेली आहे, कारण आपल्याला मोठे मोठे मशीन वापरावे लागतात आणि त्या मशीनच्या साह्याने निदान होतं. तर डिसीज डिटरमाइन करण्याचं हे शास्त्र आहे, प्रोसेस आहे. याच्यामुळे पर्सनचे लक्षणं बघितले जातात आणि त्याच्या शरीरावरती काही खुणा असतील तर त्या खुणा बघितल्या जातात आणि त्यावरून रोगाचं निदान केलं जातं. याला डायग्नोसिस असं म्हणतात मेडिकल कॉन्सेप्ट्समध्ये. डायग्नोसिस करण्यासाठी जी इन्फॉर्मेशन लागते ती रुग्णाला विचारून घेतली जाते. म्हणजे इतिहास बघितला जातो, हिस्ट्री बघितली जाते. नंतर फिजिकल एक्झामिनेशन केलं जातं पर्सनचं. ज्याची मेडिकल टेस्ट करायची आहे किंवा ज्याचं डायग्नोसिस करायचं आहे त्याची फिजिकल टेस्ट केली जाते. डायग्नोस्टिक प्रोसिजर ज्या आहेत त्या फॉलो केल्या जातात. नंतर त्याच्या मेडिकल टेस्ट केल्या जातात. डायग्नोसिसच्या काळामध्ये त्याच्या वेगळ्या वेगळ्या टेस्ट केल्या जातात. पोस्ट ह्युमस डायग्नोसिस सुद्धा केलं जातं. तर ते सुद्धा एक प्रकारचं मेडिकल डायग्नोसिस आहे. तर डायग्नोसिस हे बऱ्याच वेळेस चॅलेंजिंग असतं, म्हणजे काही वेळेस कठीण होऊ शकतं, कारण बरेचसे साईन आणि सिम्पटम्स एकत्र दिसत असतात आणि ते नॉन स्पेसिफिक असतात. त्या लक्षणांवरून हे झालंच आहे असं आपण डायरेक्ट म्हणू नाही शकत. तर रेडनेस ऑफ स्किन हे त्यापैकी एक लक्षण आहे. तर कातडी जर लाल झाली तर त्याला इरिथमा असं म्हणतात. बऱ्याचशा डिसऑर्डरचं हे लक्षण आहे. त्यामुळे हेल्थ केअर प्रोफेशन जो आहे तो एक्झॅक्ट कशामुळे स्किन लाल झाली आहे हे सांगू नाही शकत. त्यामुळे जर त्याने अंदाजे सांगितलं तर त्याचं डिसिजन हे रॉंग होऊ शकतं. म्हणून डिफरन्शियल डायग्नोसिस जे ते करतात त्याच्यामध्ये सेव्हरल पॉसिबल एक्सप्लेनेशन्स असतात. ते सगळ्यांचं कंपॅरिझन करतात आणि ते एकमेकांना तपासून पाहतात आणि मग डायग्नोसिस केलं जातं. बऱ्याचशा माहितीचा एकमेकांशी कोरिलेशन काय आहे ते पडताळून पाहिलं जातं, मग रिकग्निशन होतं. डिफरन्शियल पॅटर्नचं रिकग्निशन होतं. साईन आणि सिम्पटम्स जे आहेत पॅथोग्नॉमॉनिक, तर डायग्नोसिस हा डॉक्टरच्या दृष्टीने फार मोठा इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे. स्टॅटिस्टिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण बघितलं तर डायग्नोस्टिक प्रोसिजर जी आहे त्याच्यामध्ये क्लासिफिकेशनच्या टेस्ट इन्व्हॉल्व्ह होतात. तर मेडिकल डायग्नोसिसची हिस्ट्री आपण पहिल्यांदा पाहूया. पहिलं रेकॉर्डेड एक्झाम्पल जे आहे मेडिकल डायग्नोसिसचं ते इम्होटेपच्या लिखाणामध्ये सापडतं. 2630 ते 2611 BC मध्ये एन्शंट इजिप्तमध्ये एडविन स्मिथ पॅपायरस नावाचा एक सायंटिस्ट होता. त्याने बेबिलोनियन मेडिकल टेक्स्टबुकमध्ये डायग्नोस्टिक हँडबुक असं लिहिलेलं आहे. सागिलकिन
आपली यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. 1069 ते 1046 BC मधलं ते पुस्तक आहे. त्यामध्ये एम्पेरिसिझम आणि लॉजिक आणि रॅशनॅलिटी डायग्नोसिसच्या मागे ही दिलेली आहे. इलनेस कशामुळे होतो किंवा रोग कशामुळे होतो हे त्यांनी सांगितलं आहे. ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन जे ते येलो एम्परर इनर कॅनॉन यांनी जसं डिस्क्राईब केलेलं आहे त्याप्रमाणे आहे. व्हांगजी नेजिंग याने 4 डायग्नोस्टिक मेथड ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहे. पहिलं इन्स्पेक्शन, दुसरं ऑस्क्युल्टेशन, ऑल्फॅक्शन आणि इंटरोगेशन असे 4 स्टेजेस त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. त्यामध्ये पाल्पेशन पण असतं. हिप्पोक्रॅट्स जो आहे त्याला डायग्नोस करण्यासाठी महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तो पेशंटला युरिन आणि स्मेलिंग, त्यांच्या घामाचा वास याच्यावरून टेस्ट करायचा. मेडिकल युजेस जर बघितलं किंवा इम्पॉर्टंट मेडिकल डायग्नोसिस जर आपण बघितलं तर डायग्नोसिस जे ते डायग्नोस्टिक प्रोसिजरवरती अवलंबून असतं. असं म्हटलं जातं की इंडिव्हिज्युअलच्या कंडिशनचं क्लासिफिकेशन डायग्नोसिसमध्ये येतं. सेपरेट आणि डिस्टिंक्ट कॅटेगरीजमध्ये ते दाखवलं जातं आणि मेडिकल डिसिजन त्याच्यामध्ये येतात. ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये किंवा प्रोग्नोसिसच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला डिसिजन घ्यावं लागतं. सबसिक्वेंटली डायग्नोसिस ओपिनियन जे ते डिसीज किंवा दुसऱ्या कंडिशनच्या बाबतीमध्ये पण दाखवतात. पण रॉंग डायग्नोसिस जर झालं तर त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. इंडिव्हिज्युअलला जो डिसीज झाला आहे, ॲक्च्युअल डिसीज जो आहे त्यापेक्षा आपण वेगळ्याच डिसीजसाठी जर समजा त्याला औषध पाणी केलं तर त्याची कंडिशन ही खराब होऊ शकते. म्हणून रॉंग डायग्नोसिस जे ते धोकेदायक असतं. डायग्नोस्टिक प्रोसिजर जे ती व्हेरियस हेल्थकेअर प्रोफेशनल्स कंडक्ट करतात. फिजिशियन करतो, फिजिओथेरपिस्ट करतो, डेंटिस्ट करतो, पेडियाट्रिक्स करतो, ऑप्टोमेट्रिक्स्ट करतो, नर्स प्रॅक्टिशनर जे असते ती सुद्धा डायग्नोसिस करते, हेल्थकेअर सायंटिस्ट पण करतात किंवा फिजिशियनचा जो असिस्टंट असतो तो सुद्धा करतो. हे जे आर्टिकल आहे तर त्याचं डायग्नोस्टिशियन असं म्हणतात कारण त्याच्यामध्ये पर्सनच्या कॅटेगरीज असतात. डायग्नोस्टिक प्रोसिजर किंवा ओपिनियन जे त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग जे ते सेम टू सेम येईल असं काही सांगता येत नाही. प्रत्येकाचा अंडरस्टँडिंग वेगळा वेगळा असू शकतो. इटिओलॉजी जी आहे ती वेगळी असते. डिसीजची इटिओलॉजी किंवा कंडिशन पण वेगळी असते. कंडिशन ऑफ इंटरेस्ट पण वेगळा असू शकतो. जेव्हा डिसीज होतो तर त्या कंडिशनवरती ते अवलंबून असतं. ते ट्रीटमेंट ऑप्टिमाइज करण्यासाठी त्या कंडिशनचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. फर्दर प्रोग्नोसिस जर आपण स्पेसिफाय केलं तर डिसीज परत होऊ नये, ती कंडिशन परत होऊ नये याच्यासाठी सुद्धा विचार केला जातो. इनिशियल टास्क जर आपण बघितलं तर मेडिकल इंडिकेशन जे ते डिटेक्ट करणं आवश्यक असतं. त्यासाठी डायग्नोस्टिक प्रोसिजर केल्या जातात आणि त्यामध्ये पहिली प्रोसिजर आहे तर काही बिहेवियर चेंज झाला असेल तर त्याचा अभ्यास केला जातो. कंडिशन बघितली जाते पर्सनची, तर ती नॉर्मलपेक्षा जर वेगळी असली तर त्याच्यावरती विचार केला जातो. फॉर एक्झाम्पल ॲनाटॉमी, नंतर इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन बॉडी, नंतर फिजिओलॉजी म्हणजे बॉडी वर्क कशी करते, नंतर पॅथॉलॉजी. ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीमध्ये जे चुकीचं येतं ते पॅथॉलॉजीमध्ये दिसतं. नंतर सायकोलॉजी, त्या माणसाचे विचार किंवा बिहेवियर. नंतर ह्युमन होमिओस्टॅसिस, तर बॉडीच्या सिस्टीमचं मेकॅनिझम, त्याचा बॅलन्स ठेवणे. नंतर नॉर्मल काय आहे, मेझरिंग पेशंटची करंट कंडिशन पाहिली जाते. त्या नॉर्म्सच्या अगेन्स्ट पर्सन कसा दिसतो,
पर्टिक्युलर डिपार्चर, होमिओस्टॅसिस आणि डिग्री ऑफ डिपार्चर हे सगळं बघितलं जातं. त्यामुळे इंडिकेशन्स क्वांटिफाय करायला मदत होते. फर्दर डायग्नोस्टिक प्रोसिजर करायला आपल्याला सुचतं किंवा कळतं. पेशंट कंप्लेंट काय करतोय याच्यावरून सुद्धा निदान केलं जातं, म्हणजे डायग्नोसिस केलं जातं. डायग्नोसिसचा मराठी अर्थ आहे निदान. तर पेशंट कंप्लेंट काय करतोय, म्हणजे पोट दुखतंय सांगतोय, का हात दुखतोय सांगतोय, का डोळा दुखतो सांगतोय, का डोळा आग करतोय, किंवा पोटामध्ये काही वेदना होत आहे, त्याच्यावरून पण डायग्नोसिस होतं. पेशंट जो आहे तो डायग्नोस्टिशियनला मदतीला घेतो आणि त्याचे इंडिकेशन्स सांगतो. डायग्नोस्टिक प्रोसिजर केल्या जातात. डॉक्टरची व्हिजिट होते. फिजिशियन्स जे ते डायग्नोस्टिक प्रोसिजर करतात, त्या पेशंटला ऑब्झर्व करतात आणि वेटिंग रूममध्ये सुद्धा डॉक्टरच्या ऑफिसमध्ये जोपर्यंत तो समोर येत नाही त्याच्या आधी सुद्धा डॉक्टर पेशंटचं निरीक्षण करून घेतात. जे हुशार डॉक्टर असतात ते आधीच पाहून घेतात त्याची हालचाल कशी आहे, तो अस्वस्थ वाटतोय का, त्याला काय होतंय, काय होत असलं पाहिजे हे डॉक्टर निदान करून घेतात. तो रिसेप्शनमध्ये बसलेला असतो त्याचवरून डॉक्टर पाहून घेतात. डायग्नोस्टिक प्रोसिजर सुरू व्हायच्या आधीच त्याला इंडिकेशन्स डॉक्टरांना दिसू शकतात आणि सेपरेट डायग्नोस्टिक प्रोसिजर करायची जरूर त्यांना पडत नाही. कॉन्कॉमिटंट किंवा डिसीज कंडिशन जी आहे ती लगेच लक्षात येते. त्यामुळे इन्सिडेंटल फाइंडिंग्स जे आहेत ते दिसतात पॅरामीटर्सच्या अगेन्स्ट. अशा रीतीने कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट आपण करतो आणि रेडिओलॉजिस्टचा पण स्टडी केला जातो. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजे MRI स्कॅन हे हल्लीच्या काळामध्ये निघालेले सगळे डायग्नोस्टिक प्रोसिजर आहे. नंतर ब्लड टेस्ट पॅनल, यामध्ये वेगळ्या वेगळ्या ब्लडच्या टेस्ट होतात. काही त्या रिलेव्हंट नसतात सुद्धा. ऑनगोईंग डायग्नोसिससाठी काही रिलेव्हंट नसतात. नाव डायग्नोस्टिक प्रोसिजर कशी असते ते आपण पाहू. जनरल कॉम्पोनंट जे आहेत डायग्नोस्टिक प्रोसिजरमध्ये तर बऱ्याचशा मेथड्स आहेत. त्यापैकी पहिली जी आहे ए, तर त्याच्यामध्ये गिव्हन इन्फॉर्मेशन जी आहे त्याचा कॉम्प्लिमेंट एक बनवला जातो. फर्दर डाटा गोळा केला जातो आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. मेडिकल हिस्ट्री विचारली जाते. त्याच्या आसपासचे जे लोक आहे त्यांच्याकडून त्यांची पेशंटची माहिती घेतली जाते. फिजिकल एक्झामिनेशन करतात. बऱ्याचशा डायग्नोस्टिक टेस्ट करतात. डायग्नोस्टिक टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये मेडिकल टेस्ट परफॉर्म केली जाते आणि त्याच्यामध्ये डायग्नोसिस किंवा डिटेक्शन केलं जातं डिसीजचं. डायग्नोस्टिक टेस्ट ज्या आहेत त्यासुद्धा यूज केल्या जातात प्रोग्नॉस्टिक इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी. ज्याच्यामध्ये रोग झालेला आहे अशाची माहिती थरली गोळा केली जाते. प्रोसेसिंग ॲन्सर्स म्हणजे ॲन्सर्स त्याने जे दिलेले आहे त्याच्यावरून काही निदान काढलं जातं. फाइंडिंग्स पाहिले जातात, रिझल्ट्स पाहिले जातात. नंतर त्याच्या दुसऱ्या डॉक्टरांशी त्याची चर्चा केली जाते आणि स्पेशालिस्ट जे असतात त्या फील्डमधले जे स्पेशालिस्ट असतात त्यांच्याशी त्यांचं मत विचारात घेतलं जातं आणि मग शेवटी डायग्नोस्टिक जे ते ठरवलं जातं. तर बऱ्याचशा मेथड्स आहे याच्यामध्ये, टेक्निक आहेत ते डायग्नोस्टिक प्रोसिजरमध्ये वापरलं जातं. डिफरंट डायग्नोस्टिक प्रोसिजर मेडिकल अल्गोरिदममध्ये वापरल्या जातात. मल्टिपल मेथड्स त्याच्यामध्ये येतात. नाव डिफरन्शियल डायग्नोस्टिक मेथड. तर डिफरन्शियल डायग्नोसिस जे ते फाइंडिंग्सच्या बेसवरती असतं. बरेचसे कॅन्डिडेट जे ज्यांना रोग झालेला असतं त्यामध्ये ज्या कंडिशन्स असतात तर पॉसिबल कॉज काय त्याचे लक्षणं बघितले जातात. साइन्स अँड सिम्पटम्स, खुणा बघितल्या जातात शरीरावरती आणि मग ते आपल्याला घालवता कसं येईल त्याचा विचार केला जातो. एंट्रीज ज्या आहेत मोर ऑर लेस प्रॉबेबल त्याच्यामध्ये पाहतात आणि त्याच्यापासून मेडिकल टेस्ट ज्या आहेत त्या करतात.
आणि दुसरी प्रोसेस जी आहे शेवटच्या पॉइंटला येस तोपर्यंत तिथे कॅन्डिडेटची डिसीजची कंडिशन पाहिली जाते, प्रॉबेबल कंडिशन काय आहे. फायनल रिझल्ट जो आहे त्याच्यामध्ये पॉसिबल कंडिशन्स येतात, प्रॉबॅबिलिटी पाहिली जाते, सिव्हिरिटी पाहिली जाते, किती सिव्हिअर आहे, म्हणजे कंडिशन जी आहे ती जास्त सिरियस आहे का पहिल्या स्टेजमध्ये का दुसऱ्या स्टेजमध्ये, याचा सुद्धा विचार केला जातो. रिझल्टंट डायग्नोस्टिक ओपिनियन जे आहे ते पाहिलं जातं आणि मोर ऑर लेस डायग्नोस्टिक एक्सक्लुजन केलं जातं. तर त्याचा जो रिझल्ट असतो सिंगल किंवा प्रॉबेबल डिसीजचा कंडिशनचा, त्याच्यावरून मग त्याचं ट्रीटमेंट जी आहे ती ठरवली जाते. लाईफ थ्रेटनिंग कंडिशन जर असेल तर औषधं वेगळ्या प्रकारचे दिले जातात. लाईफ थ्रेटनिंग कंडिशन जर असेल म्हणजे जीवाला धोका जर असेल तर पूर्णपणे औषधांची पद्धत बदललेली असते. तर पेशंटच्या कंडिशनवरती हे सगळं अवलंबून असतं. मेडिकल टेस्ट पाहिल्यावरती ते कळतं. मेडिकल इमेजिंग पण करतात, शेड्यूल मेडिकल इमेजिंग. त्याच्यामध्ये डायग्नोसिस झाल्यावरती आपल्याला कळतं की पेशंटचं स्टेटस कसं आहे, पेशंटची मेडिकल हिस्ट्री कशी आहे, एक्सपेक्टेड फाइंडिंग पाहिल्या जातात आणि मग इनिशियल हायपोथेसिस जे आहेत ते रूल्ड आउट्स पण होऊ शकतं बऱ्याच वेळेस. आणि आपल्याला पहिल्यांदा वाटत असतं ते कदाचित फायनल टेस्ट केल्यावरती वेगळं पण निघू शकतं. तर रिकग्निशन मेथडचा पॅटर्न कसा असतो ते आपण पाहू. रिकग्निशन मेथडचा पॅटर्न रिकग्निशन मेथड जी आहे तर त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स जो आहे तो रिकग्नाइज केला जातो. क्लिनिकल कॅरेक्टरिस्टिकचा पॅटर्न असतो तो पाहिला जातो. काही सिम्पटम्सवरती हे आधारित असतं किंवा साईन्सवरती अवलंबून असतं. काही डिसीजची पर्टिक्युलर असे साईन आणि सिम्पटम्स असतात, कंडिशनचे साईन आणि सिम्पटम्स असतात. नेसेसरीली याच्यामध्ये मोअर कॉग्निटिव्ह प्रोसेस ज्या आहेत त्या इन्व्हॉल्व असतात डिफरन्शियल डायग्नोसिसच्या बाबतीत. प्रायमरी मेथड जी आहे जिथे डिसीज झालेला आहे तर ते ऑब्व्हियस मेथड आहे किंवा प्रोव्हायडरचा एक्सपिरियन्स असतो, त्यामुळे त्याला कळतं की ही कंडिशन काय आहे. थेरॉटिकली काही पॅटर्न्स असतात, साईन आणि सिम्पटम असतात, ते डायरेक्टली काही थेरपीशी जुळलेले असतात. डेफिनेट डिसिजन जरी झालं नाही ॲक्च्युअल डिसीज काय आहे, पण असे कॉम्प्रोमाइज कॅरीज करता येऊ शकतात. सबस्टॅन्शियल रिस्क घेऊ शकतो आपण मिसिंग डायग्नोसिसचे. तर याच्यात डिफरंट थेरपी वापरली जाते. डायग्नोस्टिक ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी स्पेसिफिक मेथड वापरली जाते, पण डायग्नोस्टिक होण्याच्या आधी कंडिशन स्टेबल्स ठेवण्यासाठी ज्या काही उपचार करायचे असतात ते उपचार सगळ्यांना कॉमन आपण करू शकतो. क्लिनिकल डिसिजन सपोर्ट सिस्टीम आपण वापरली जाते. क्लिनिकल डिसिजन सपोर्ट सिस्टीम जे आहे तर ही इंटरॅक्टिव्ह कॉम्प्युटर प्रोग्राम आहे हा. त्यामुळे हेल्थ प्रोफेशनला डिसिजन घ्यायला मदत मिळते. डिसिजन मेकिंग टास्क जे आहे त्याच्यामध्ये येऊ शकतो. क्लिनिशियन इंटरॅक्ट करतो सॉफ्टवेअरशी आणि क्लिनिकलचं नॉलेज आणि क्लिनिशियनचं नॉलेज आणि ते सॉफ्टवेअर हे दोघं मिळून बेटर ॲनालिसिस करतात पेशंटच्या डाटाचं. त्यामुळे एक तर ह्युमन किंवा सॉफ्टवेअर ते स्वतःचं निदान करतात. ही जी सिस्टीम आहे ती सजेशन देऊ शकते क्लिनिशियनला की क्लिनिशियन पिक युजफुल इन्फॉर्मेशन घेऊ शकतो आणि इरॉनियस इन्फॉर्मेशन रिमूव्ह करू शकतो. डायग्नोस्टिक प्रोसिजरच्या रिलेटेड कॉन्सेप्ट काय आहे तर क्लिनिकल डायग्नोसिस जो आहे तो पहिला डायग्नोसिस असतो. मेडिकल साईन आणि पेशंटने जे रिपोर्ट केलेलं आहे त्याचे सिम्पटम्स त्याच्यावरून ह्या क्लिनिकल डायग्नोसिस होतो. लॅबोरेटरी डायग्नोसिस
हे जे डायग्नोसिस आहे ते लॅबोरेटरीच्या रिपोर्टवरती अवलंबून असतं किंवा टेस्टच्या रिझल्टवरती अवलंबून असतं. फिजिकल एक्झामिनेशनवरती अवलंबून नसतं. ते प्रॉपर डायग्नोसिस जे इन्फेक्शनचं त्याला लॅबोरेटरीमधलं एक्झामिनेशनच कारणीभूत राहू शकतं. साईन आणि सिम्पटम्स त्याच्यामध्ये ग्राह्य धरले जात नाही. लॅबोरेटरीच्या टेस्टवरूनच कळतं की इन्फेक्शन कशाचं झालेलं आहे ते. म्हणून हे लॅबोरेटरी डायग्नोसिस जे ते क्लिनिकल डायग्नोसिसपेक्षा वेगळं असतं. याच्यामध्ये पॅथोजेनिक ॲक्टिव्हिटी पाहिली जाते आणि पॅथॉलॉजी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. नंतर रेडिओलॉजी डायग्नोसिस. हे जे डायग्नोसिस आहे हे मेडिकल इमेजिंग स्टडीजमुळे करता येऊ शकतं. ग्रीन स्ट्रिक फ्रॅक्चर जे असतात ते कॉमन रेडिओलॉजिकल डायग्नोसिस असतात. लहान मुलांचा हाड मुडणे त्याला ग्रीन स्टिक फ्रॅक्चर असं म्हणतात. प्रिन्सिपल डायग्नोसिस जे ती अजून वेगळी पद्धत आहे. सिंगल मेडिकल डायग्नोसिस जे ते मोस्ट रिलेव्हंट असतं. पेशंटच्या चीफ कंप्लेंटवरती ते अवलंबून असतं आणि त्याला ट्रीटमेंट देण्याची गरज असते. ॲडिशनल डायग्नोसिस जे ते बऱ्याचशा पेशंटला असू शकतं. नाव ॲडमिटिंग डायग्नोसिस. ॲडमिटिंग डायग्नोसिस जे ते एक कारण असतं. पेशंट ॲडमिट का बरं झाला आहे हॉस्पिटलला ते कारण महत्त्वाचं असतं. त्या कारणासाठी तो ॲडमिट झालेला असतो. ॲक्च्युअल प्रॉब्लेम वेगळा असू शकतो. डिस्चार्ज डायग्नोसिस जे ते वेगळं असू शकतं. पण हे जे डायग्नोसिस आहे पेशंटचं ते हॉस्पिटलमध्ये विचारात घेतलं जातं. नाव डिफरन्शियल डायग्नोसिस. ही जी प्रोसेस आहे पॉसिबल डायग्नोसिस आयडेंटिफाय करण्याची ती साईन आणि सिम्पटम्सवरती कनेक्टेड असते किंवा लॅब फाइंडिंगवरती अवलंबून असते. मग डायग्नोसिस केलं जातं फायनल आणि फायनल डिटर्मिनेशन केलं जातं. नाव डायग्नोस्टिक क्रायटेरिया. याच्यामुळे कॉम्बिनेशन होतं साईन आणि सिम्पटम्सचं आणि टेस्ट रिझल्ट्स जे ते पाहिले जातात. क्लिनिशियनचे टेस्ट रिझल्ट पाहिले जातात. त्यांचा युजेस पाहिला जातो करेक्ट डायग्नोसिस डिटरमाइन करण्यासाठी. त्याचे स्टँडर्ड्स पाहिले जातात. नॉर्मली आपण पब्लिश करतो ते इंटरनॅशनल कमिटीज पब्लिश करतात. तर ते बेस्ट सेन्सिटिव्हिटी देतात. स्पेसिफिसिटी पॉसिबल जी आहे ती देतात आणि कंडिशन जी आहे त्याच्यामध्ये पाहिली जाते. त्याच्यामध्ये स्टेट ऑफ आर्ट ऑफ टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आणि त्याच्यावरून निदान केलं जातं. प्रीनॅटल डायग्नोसिस पण एक प्रकारचं डायग्नोसिस असतं. जन्म होण्याच्या आधी डायग्नोसिस करतात. जी प्रेग्नंट वुमन असते तिचं डायग्नोसिस केलं जातं. नंतर डायग्नोसिस एक्सक्लुजन पण असतं. मेडिकल कंडिशन असते तर कंप्लीट कॉन्फिडन्स असतो हिस्ट्रीवरून. एक्झामिनेशन असतं, टेस्टिंग असतं की दुसरे कुठलेही कारण नसू शकतात तर हेच कारण असू शकतं. नंतर ड्युअल डायग्नोसिस. हे जे डायग्नोसिस आहे याच्यामध्ये दोन रिलेटेड पण वेगळ्या वेगळ्या मेडिकल कंडिशन असतात. कोमॉर्बिडिटीज असतात. याच्यामध्ये जी टर्म असते ती डायग्नोसिसची रिफर केली जाते. सिरियस मेंटल इलनेस त्याच्यामध्ये घेतात आणि सबस्टन्स ॲडिक्शन पण घेतात त्याच्यामध्ये. सेल्फ डायग्नोसिस ही जी कंडिशन असते किंवा याच्यामध्ये जे आयडेंटिफिकेशन होतं मेडिकल कंडिशनचं तर ते खूप कॉमन असतं. व्हेरी कॉमन असतं. नंतर रिमोट डायग्नोसिस. टेलिमेडिसिन आहे त्यामुळे डायग्नोसिस केलेला जो पेशंट असतो त्याचं फिजिकल एक्झामिनेशन न करता सेम रूममध्ये पेशंटला उपचार सांगितले जातात. नर्सिंग डायग्नोसिस जे तर बायोलॉजिकल प्रोसेसवर फोकस करायच्या ऐवजी नर्सिंग डायग्नोसिस जे त्यामुळे पीपलचा रिस्पॉन्स पाहिला जातो. सिच्युएशन पाहिली जाते. फॉर एक्झाम्पल
असिस्टंट्स ते घेऊ शकतात किंवा नाही हे पाहिलं जातं. कॉम्प्युटर एडेड डायग्नोसिस, याच्यामध्ये सिम्पटम्स जे आहेत ते कॉम्प्युटरला फीड केले जातात आणि मग प्रॉब्लेम शोधून काढला जातो. डायग्नोस जो आहे तो कॉम्प्युटर सांगतो युजरचं लक्षणांवरून आणि त्याच्या टेस्टवरून. हेल्थ स्क्रीनिंग जे आहे ते पार्टच्या आयडेंटिफिकेशन नंतर होतं. सिम्पटम्स जिथे लोकेटेड असतात त्याचा एक्झामिनेशन केल्यावरती आपल्याला कळतो. कॉम्प्युटरचा क्रॉस रेफरन्स घेतला जातो, डाटाबेसमध्ये चेक केलं जातं, करस्पॉन्डिंग डिसीजच्या अगेन्स्ट डाटाबेस चेक केला जातो आणि मग डायग्नोसिस सांगितलं जातं. ओव्हर डायग्नोसिस जे तर ते रोगाचं जे डायग्नोसिस आहे तर त्याचे सिम्पटम्स, डिस्ट्रेस किंवा डेथ पेशंटच्या लाईफ टाईममध्ये कधीच येत नाही आणि डायरेक्ट लक्षात न येता त्या माणसाची मृत्यू होतो. तर दॅट इज ओव्हर डायग्नोसिस. वेस्ट बास्केट डायग्नोसिस हे व्हेग असतं, कम्प्लिटली फेक असू शकतं. मेडिकल किंवा सायकॅट्रिक लेबल त्याला लावतात पेशंटला आणि मेडिकल रेकॉर्डच्या डिपार्टमेंटमध्ये नॉन मेडिकल रिझनसाठी ते देतात. पेशंटला रिअश्युअर करतात ऑफिशियल साऊंडिंग लेबल देऊन आणि प्रोव्हायडरला इफेक्टिव्ह दाखवतात किंवा ट्रीटमेंटच्या अप्रुव्हलसाठी सुद्धा हे देतात. डिरोगेटरी लेबल त्याला म्हणतात किंवा डिस्प्युटेड, पुअरली डिस्क्राईब्ड किंवा ओव्हर युज्ड असे त्याला टर्म वापरला गेलेले आहे. डायग्नोसिस जे ते पॉचिटिस किंवा सेनिलिटी त्याच्यामध्ये असते किंवा डायग्नोसिस डिसमिस करण्यासाठी, ओव्हर मेडिकलायझेशन करण्यासाठी, नॉर्मल रिस्पॉन्सेसचं लेबलिंग जे फिजिकल हंगर किंवा रिॲक्टिव्ह हायपोग्लायसेमिया हे सगळं दाखवलं जातं त्यामध्ये. नाव रेट्रोस्पेक्टिव्ह डायग्नोसिस, याच्यामध्ये इलनेसचं लेबलिंग असतं हिस्टॉरिकल फिगरमध्ये किंवा स्पेसिफिक हिस्टॉरिकल इव्हेंटमध्ये त्याचा हिस्ट्री असते. मॉडर्न नॉलेज वापरून ते आपण शोधून काढतो. मेथड्स वापरतात डिसीज क्लासिफिकेशनच्या. कॉमन स्टेप डायग्नोसिसमध्ये कोणत्या कोणत्या असतात तर पहिल्यांदा ॲप्रोप्रिएट हिस्ट्री जाणून घ्यायची, नंतर लक्षणं पाहायचे, त्याच्याशी अलाइड जो डाटा असतो तो डाटा गोळा करायचा, नंतर फिजिकल एक्झामिनेशन करायची पेशंटची, नंतर प्रोव्हिजनल किंवा डिफरन्शियल डायग्नोसिस करायचं, नंतर टेस्टिंग करायचं, ऑर्डरिंग, रिव्ह्यूइंग, टेस्ट रिझल्ट पाहायचे आणि मग फायनल डायग्नोसिसवरती यायचं. मग कन्सल्टेशन करायचं. फायनल डायग्नोसिस आपल्याकडून ठरलं की आपल्या मित्रांशी, जे डॉक्टर मित्र आहेत किंवा त्या एरियामधले जे स्पेशल काम करणारे डॉक्टर आहेत त्यांच्याशी कन्सल्टन्सी करायची, क्लॅरिफिकेशन घ्यायचं, इंडिकेशनचं क्लॅरिफिकेशन घ्यायचं आणि मग फायनल डायग्नोसिस जे ते ठरवायचं आणि त्याप्रमाणे उपचार करायचे. तर अशा रीतीने हे मेडिकल डायग्नोसिसमध्ये तुमचं पहिलं इंट्रोडक्टरी असं युनिट होतं ते आपण इथे संपवलेलं आहे. सो नेक्स्ट युनिट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. इथे थांबू. गुड बाय.